आणि आता पाहूयात राजकीय बातम्या। आगामी निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंचं युतीबाबत ठरलं का अशा चर्चा आता सुरू झाल्यात। या निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जागा वाटपाची औपचारिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईमध्ये 50-50 तर मुंबई वगळता इतर ठिकाणी 60-40 हा फॉर्म्युला असेल अशी माहिती आहे। ठाकरे बंधूंची युती दिवाळीच्या आसपास जाहीर होऊ शकते, जेव्हा महापालिका निवडणुकीचा पहिला टप्पा होण्याची शक्यता आहे। मी सर्व आमदारांशी किंवा नेत्यांशी या बाबतीतलं सुतोवाच काय करायचं किंवा नाही करायचं हा नंतरचा जे या अगोदरच खूप केलेलं आहे। आम्हा सर्वांवरती वेगवेगळी विधानसभा न्याय जबाबदारी पण दिलेली आहे। त्यात कुठच्या सीट्स आमच्या आहेत, कुठच्या आम्ही लढू शकतो, कुठच्या ए मध्ये बी मध्ये सी आहे, हा संपूर्ण अहवाल हा आम्ही पक्षप्रमुखांना देण्याचं काम केलेलं आहे। या बाबतीतला निर्णय, या बाबतीतला फॉर्म्युला होणार नाही होणार, कसं होणार नाही होणार ते मला असं वाटते दोन्ही पक्षाचे प्रमुख सांगतील। तुम्ही नवीन नवीन बातम्या देताय, आम्हाला खरंच काही माहिती नाही आणि ही जी सूत्र कोणत नाही यांची माहिती एकदा आम्हाला द्या किंवा राजसमाला कळतही चालेल। जसं मी नेहमी सांगतो की राजसमाचं एक छान वाक्य आहे, मला असे वाटते की, त्यामुळे तुमच्या सूत्रांत जे काय मला असे वाटते की असतं ना, तर ठीक आहे, त्याचा आदर आम्ही करायला पाहिजे। परंतु आमच्या बरोबर तरी महाराष्ट्र सैनिक म्हणून अशा कुठल्याही प्रकारच्या बातम्या नाही आहेत। आमच्याकरता तळागाळापर्यंत जाऊन काम करा, जोरात करा। की ह्या एकत्र आणणं 50-50 असं आहे की हा काही फॉर्म नाही, पण ज्या वेळेला युती होते त्यावेळेला मुळात प्रत्येक पक्षाचे निम्मे जागा न मिळालेले मत कार्यकर्ते नेते डिस्टर्ब होतात। कोणी किती एकत्र आलं म्हणजे पॉलिटिकली पाहिजे, ते दोघे एकत्र आले तर काँग्रेस बाहेर पडेल। म्हणजे गोळाबारी शेवटी तीच आहे।